मला ना कायम त्या वर्किंग वुमनचं कौतुक वाटायचं कायम, की त्या ऑफिससुद्धा सांभाळत आहेत, घरसुद्धा सांभाळत आहेत आणि त्याच्यामध्ये वटपौर्णिमा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या रिच्युअल्स करत आहेत. खरं तर आज हीच परिस्थिती माझीसुद्धा आहे, कारण खूप वर्षाने मी सुद्धा जॉब करते. तासाची शाळा आटपून मला आज वटपौर्णिमेची पूजा करायला जायची आहे आणि मग हा उपवास का धरावा असं माझ्या अहोंकडून आलं, की आता सध्या तू फार बिझी आहे, तकशील का उपाशी राहते, या सर्व गोष्टी मी मानत नाही, तू नको करू. पण इतकी वर्ष करते, मनाचे काही संस्कार आहेत ते उपवास सोडायला देत नाही आहे. 7 तासाची शाळा आटपून मी आता माझ्या घरी आली आहे, जावेच्या घरी. चेहरा थोडासा थकला आहे, पण तरी पण छान तयार झाले आहे आणि आता यथासांग पूजा करायला मी जाते. खरं तर तिने मला पूजेची थाळी वगैरे रेडी करून दिलं. मला असं वाटतं मी ना आजचा दिवस खूप छान समाधानाने घालवला. त्याच्यासाठी बरेच जण छोटी छोटी मदत करत असतात. तशी तिनेसुद्धा आज मला मदत केली, त्यामुळे माझी पूजा वेळेत आटपली. खरं तर सकाळपासून सगळं आवरून मी निघाले होते, फार थकले होते आणि अहोंच्या म्हणण्याप्रमाणे तू अनहेल्दी काहीतरी खाणार, त्याच्यापेक्षा तू उपवास करू नको, तू प्रॉपर जेव. पण तरी मन मानत नव्हतं, त्यामुळे जमेल तेवढं फ्रूट्सवरती दूध, त्याच्यानंतर कॉफी, दही असं खाऊन दिवस घालवला. पण संध्याकाळ मात्र एअरफ्रायरमधले हे साबुदाणे वडे आणि दही घेतलं, कारण रात्री थोडासा पोटाला आधार असावा असं वाटलं. पण आजचा दिवस खरंच मनापासून छान गेला, समाधानाने गेला आणि हा दिवस मी खरंच एन्जॉय. तर आजच्या काळामध्ये ना खरं तर हे रिच्युअल्स वगैरे करणं आणि त्याने काय फरक पडतो का वगैरे असे बरेच विचार आपल्या मनामध्ये येतात, तसे माझ्यासुद्धा येतात. पण मला इतकंच वाटतं की प्रेम व्यक्त करण्याचा कदाचित हा सुद्धा एक मार्ग आहे.